सन्माननीय मंडळी, देवी देवतांचे प्रेमी भक्तजन तसेच आपल्या संस्कृतीचे जतन करणारे घरातील लहान मोठे सर्व कुटुंब सदस्य, आज आपण येथे एकत्र आलो आहोत आपल्या भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र, सर्वमान्य, आनंददायी आणि दानधर्माच्या पुरातन परंपरेने नटलेल्या सणाचे, मकर संक्रांतीचे ज्ञान, महत्त्व, पूजाविधी, कथा आणि आध्यात्मिक संदेश जाणून घेण्यासाठी. मकर संक्रांत हा सण फक्त ऋतूबदलाचा नाही, तर तो मानवी जीवनात नवीन प्रकाश, नवीन दिशा, नवीन दृष्टी, कृतज्ञता आणि साधनेचा आरंभ करून देणारा दिव्य दिवस आहे. संक्रांती म्हणजे काय? तर संक्रांत म्हणजे संक्रांती म्हणजेच सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे. वर्षभरात अशा 12 संक्रांत येतात, पण सर्वात पवित्र संक्रांत म्हणजे मकर संक्रांत. हा तो क्षण आहे जेव्हा सूर्य धनु राशीला सोडून मकर राशीत प्रवेश करतो. त्याच क्षणाला सूर्य मकर संक्रांती प्रवेश असेही म्हणतात. उत्तरायणाची सुरुवात म्हणजे देवांचा दिवस. मकर संक्रांत म्हणजे सूर्य उत्तर दिशेला वळतो, म्हणजेच उत्तरायण सुरू होते. शास्त्रानुसार वर्ष 2 भागात विभागलेले आहे. उत्तरायण देवांचा दिवस, दक्षिणायन देवांची रात्र. उत्तरायणातील 6 महिने प्रकाश, शक्ती, ज्ञान, पवित्रता आणि साधनेसाठी अतिशय शुभ मानले जातात, खूप महत्त्वपूर्ण मानले जातात. संस्कृतीतील सण मकर संक्रांत हा कापणीचा सण आहे, त्यामुळे याला कृषी संस्कृतीतील सणही म्हटलं जातं. शेतकरी वर्षभर कष्ट करून तयार केलेल्या धान्याचा पहिला सोहळा ही संक्रांत. भात, गहू, हरभरा, तीळ ही पिके याच काळात प्राप्त होत असल्याने हा दिवस आभार प्रदर्शनाचा पवित्र असा दिवस मानला जातो. तीळ आणि गुळच का? तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हा मराठी संस्कृतीतील अमर असा वाक्यप्रचार. तीळ आणि गुळ यामागील अर्थ: तीळ म्हणजे उष्णता देणारा, पापांचे क्षालन करणारा, आणि गुळ म्हणजे गोडवा, मैत्री, प्रेम या दोघांचा संगम म्हणजे शुद्धता, प्रेम आणि ऊब. ज्याच्याशी शत्रुता आहे त्यालाही तिळगुळ देऊन एकता निर्माण करण्याचा संदेश या सणात दिलेला आहे. 2026 साली मकर संक्रांती 14 जानेवारी 2026ला येत असून सूर्य मकर राशीत प्रवेश दुपारी 3:13 करणार. पुण्यकाल हा दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:45 पर्यंत आहे. महापुण्यकाल स्थानिक पंचांगानुसार अवलंबून आहे. थोडक्यात दुपारपासून सायंकाळपर्यंत हा वेळ स्नान, दान, सूर्यपूजन यासाठी अत्यंत शुभ असा मानला जातो. सूर्योदयापूर्वी उठून स्वच्छ स्नान करणे, शक्य असल्यास गंगाजल पाण्यात टाकणे, स्नानानंतर गायत्री मंत्र, सूर्यमंत्र जप करणे. या दिवशी तांब्याच्या लोट्याने सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. याचे खूप महत्त्व आहे. ओम गृहिणी सूर्याय नमः असा जप करावा. तिळाने अभिषेक, तिळगुळ दान, तिळाच्या लाडूंचे नैवेद्य, गुळाची पोळी, तिळगुळ, भाकर, खरवस आणि पुरणपोळी यांचेही महत्त्व आहे. दानमध्ये आपण वस्त्रे, अलंकार, तीळ, गूळ, गाईला खाद्य, ब्राह्मण गरजूंना भोजन हे देऊ शकतो. भारतभर हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रात मकर संक्रांत, गुजरातमध्ये उत्तरायण, पंजाबमध्ये माघी, तामिळनाडूमध्ये पोंगल, कर्नाटकात संकमना, आसाममध्ये भोगी बिहू, आंध्रमध्ये पेंद्य संक्रांती. प्रत्येक राज्याची पद्धत वेगळी, पण उद्देश एक: प्रकाश, प्रेम, पीक, पुण्य.
या दिवशी पतंग उडवण्याचे देखील विशेष असे महत्त्व आहे. आकाशात रंगांची उधळण, आनंदाचा झोका. पतंग म्हणजे स्वातंत्र्य, उंच भरारी, नवीन संकल्प. महिलांचे देखील महत्त्व आहे, ते म्हणजे हळदी कुंकू. महाराष्ट्रात स्त्रिया संक्रांतीला साडी, चोळी, बांगड्या, हळद, कुंकू, तीळ, गूळ, ओटी यांची देवाणघेवाण करतात. ही परंपरा स्त्री शक्तीचा सन्मान, ऐक्य, प्रेम, समृद्धी दर्शवते. साक्षात सूर्यदेव आणि शनिदेव. पुराणानुसार सूर्यदेव आणि शनी यांच्यात मतभेद होते, परंतु जेव्हा सूर्य मकर राशीत जातो, मकर राशीचा अधिपती शनी, तेव्हा पिता आणि पुत्र एकत्र येतात. म्हणूनच हा दिवस मेल मिळापाचा, प्रेमाचा म्हणून ओळखला जातो. या दिवशी राजा करंडवाने लाखो लोकांना अन्नदान केले अशी दंतकथा आहे. त्यामुळे संक्रांतीला दान केल्याने अनंत पुण्य मिळते असे मानले जाते. संक्रांतीचा आध्यात्मिक संदेश: मनातील अंधार दूर करा, प्रकाशाकडे चला, राग द्वेष सोडा, प्रेमाने दान द्या, अहंकार कमी करा, कृतज्ञता जपा, निसर्गाचे आभार माना, नवीन वर्षाच्या नव्या ऊर्जा स्वीकारा. मकर संक्रांत आपल्याला शिकवते, विचार बदला, दिशा बदलेल, दिशा बदला, जीवन बदलेल. आजच्या या पवित्र दिवशी सूर्य आपल्या प्रकाशाचा, प्रेमाचा, आरोग्याचा आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतो. आपली घरे तिळगुळासारखी गोड, पिकांसारखी समृद्ध आणि सूर्यकिरणांसारखी तेजस्वी होत. आजची ही मकर संक्रांत आपल्यासाठी एक नवीन ऊर्जा प्रारंभ ठरो. शुभम भवतु.